आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं आशू? आशू दरवाजा का लावतोस? अरे काय झालंय? काय झालं? दरवाजा का लावताय? एक शब्द बोलायचा नाही। लाज नाही वाटत हे सगळं करताना? हा, एवढ्या वेळा संधी दिली तरी तरी स्वतःची लायकी दाखवलीसच। मागच्या वेळेला काय सांगितलं होतं मी की पुढच्या वेळी असं काही प्रयत्न जरी केला तरी मीच हाकलून देण्या घरात, पण तू त्याचीही गाय नाही केलीस। किती लायकी दाखवणार स्वतःची? माझ्या मरणावर आली सगळं। एक शब्द बोलू नकोस हा, बस। या घरात तुला काय मिळालं नाही? तुझे मागशील ते भाऊंनी दिलं, आईनी दिलं, तरी तू असं वागलीस। अगं तुझ्या सगळ्या चुका त्यांनी माफ केल्या सतत, तरी तू सुधारली नाहीसच कधी। आणि ही पाप करताना तुला कधी त्यांचा चेहरा समोर नाही आला का? राग मत्सर सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण तू खून केलास ग दोन लोकांचा। लाज वाटते मला तुझी, लाज। आशू हे मी नाही केलंय। एक शब्द बोलायचा नाही। तुझ्या अकाउंट वरून त्या ड्रायव्हरच्या अकाउंट वर पैसे गेलेत आणि बोलताना ना जरा विचार कर, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत। हो पण मी काहीच नाही केलंय। प्लीज आशू तू माझ्यावर विश्वास ठेव। तू शिवाला गुंड म्हणायचीस ना? तिचा पेहराव, तिचं वागणं बोलणं तुला मवाल्यासारखं वाटायचं, पण अगं तिने माणुसकी सोडली नाही कधी। जो काही हा खोटा चेहरा घेऊन सगळीकडे मिरवत फिरतेस ना, त्याच्या मागचं सत्य मला लक्षात आलंय आज। बंद कर तुझी ही बडबड। सगळं खोटं ना बाहेर आलंय। अगं तुला लाज नाही वाटली का ग? तुझ्यामुळे एका मुलाचा जीव गेला। अगं स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, त्याचंही काही कळत नाही का तुला? आता जर खोटं बोललीस ना तर पोलिसांच्या आधी मीच तुझी हालत खराब केली। हे बघ, मी तुमच्या दोघांच्या खरंच हात जोडून पाया पडते, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर। हे बघ, मी काहीच केलं नाही यार। हे सगळं त्या सुहासने केलंय। मी वाईट वागले असेल तुमच्याशी, खूप वाईट वागले असेल, पण मी खुनी नाहीये। मी खून नाही करू शकत कुणाचा। मी खरंच सांगते, हे सगळं सुहासने केलंय। तू काय बोलते कळतंय तुला? भाऊची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत आहे। आशू प्लीज तू तरी विश्वास ठेव माझ्यावर। अरे मी का खोटं बोलू? मी खरंच बोलते, मी हे सगळं केलेलं नाहीये। सुहासने केलं। अरे खूप नीच माणूस आहे तो। तुझ्यावर विश्वास का ठेवू मी? सीताई, आशू शिवा कुठे? आशू शिवा बरं आहेत ना? काय झालं? बरं ठीक आहे, त्यांना नंतर सांगेल। आता तुम्हाला सांगते। काय झालं शांताबाई, सगळं ठीक आहे ना? अहो सगळं ठीक आहे बाई, देवीच्या कृपेनं। तुम्हाला तर माहीतच आहे सीताई, मी आपल्या घरातल्या शांततेसाठी व्रत करत होते आणि देवी फळली बरं का मला। देवीनं कसं सगळं सावरून घेतलं बघा। आपली संपदा बरी झाली, शिवा बरी झाली, शिवा संपदाचं एकमेकींमध्ये बरं झालं। तर मी आता ना देवीचं व्रत सोडायला चालले। तुम्ही येता का माझ्या बरोबर? म्हणजे मी एकटीनं सुद्धा जाऊ शकते खरं तर, पण तुम्ही सुद्धा या ना। देवीला सांगा की माझ्या घरावर, घरातल्या माणसांवर कुठलं संकट नको येऊ दे। म्हणजे तुमची हरकत नसेल तर। हां काय सीता, आपण सगळेच जाऊया? हो जाऊया। आशू आणि शिवाला पण येऊ दे आपल्यासोबत। सीताई, त्या आशू, शिवा आणि कीर्तीला मी घेऊन येतो, तुम्ही पुढे व्हा ना। नाही काकू, सगळे सोबतच जाऊयात ना आपण। अरे कुठे जाण्याची तयारी? अगं शांताबाईंनी व्रत केलं होतं आपल्या घरासाठी, शिवासाठी, संपदासाठी। त्या व्रत पूर्ण करायला देवळात जाते, तर त्यांची इच्छा आहे आपण त्यांच्यासोबत जाईन। अगदी खरंय ताई, आपण नक्की जाऊया। आणि तसंही शांताबाईंनी संपदाची आणि शिवाची काळजी अगदी आपल्या लेकीसारखी घेतली। अहो लेकीसारखी म्हणजे काय, माझ्या लेकीच आहेत त्या। मी त्यांना घेऊन येतो, तुम्ही व्हा ना पुढे। हा हो सीता, अगं नाहीतरी 2 गाड्या लागणारच आहेत ना, मग आपण पुढे होते, येतील मागून। ठीक आहे, चला चला चला।
नाहीये ना विश्वास? हे बघ, हे काय सुहासने मारले मला, धमकी दिली होती, मी जर काही बोलले तर मला आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना संपून टाकेन म्हणून. अश्रू, शिवा, 2 दिवसापूर्वी सुहासला मी बाहेर कोणासोबत तरी बोलताना ऐकलं. तो कोणाशी तरी बोलत होता. मी गेले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तो सगळं हे एकटा करत नाहीये, त्याच्यासोबत कोणीतरी आहे, पण कोण आहे ना ते माहित नाही मला, पण मी नाहीये. प्लीज विश्वास ठेवा. काय झालं सीताई? नाही ते मुलांना येऊ दे ना, आपण एकत्रच जाऊ, मागे पुढे गाड्या ठेवू. येतील ते मागून आपण होऊ पुढे. चल. ताई अगं चल तू, कीर्तीचं काहीतरी राहिलं असेल, आवरून येतील आणि सुहास आहे ना तो आणेल, तू ये. हा चल. हो, ते घेऊन येतील ना. तुम्ही नका मुलांची काळजी करू. हा, मुलं येतील मागव. चल. काय झालंय सीता? माहित नाही का, अशी धडधड होते, भीती वाटते. अहो, ते इतके दिवस झालं घरात काही ना काही विपरीत घडतंय ना, म्हणून तुम्हाला असं होत असेल बघा. आणि खूप दिवस झाले तुम्ही घराच्या बाहेर पण नाही पडला, म्हणून चुकल्यासारखं होत असेल. चला, देवीचं दर्शन घेतलं ना का मन शांत होईल. हा, बरोबर आहे सीता. चल चल. देसाई, आता एकमेकांची तोंड घ्या बघून, कारण तुम्ही पुन्हा आता घरी परत येणार नाही आहात. ही शेवटची ट्रिप आणि शेवटचं देवदर्शन. बरं झालं घर डोळे भरून बघून घेतलं. आता मुक्काम पोस्ट, देवाचं घर. तू घरातली आहेस ना ताई? पण नेहमी तो तुम्ही बोलता फार. मग आज काय झालं होतं? मी तेच सांगते शिवा, त्याने मला धमकी दिली होती, मला मारायची, आपल्या घरातल्यांना मारायची. मी कसं येऊन बोलू? माझी नाही हिंमत झाली अगं. पण त्या ड्रायव्हरला आणि रॉकीला सुहासनेच मारले, मी स्वतः ऐकलं. हे असं सगळं असेल तर आता सुहासच सगळ्याची उत्तरं देईल.